क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। केळापूर तालुक्यातील करंजी रोड येथे विजयादशमी निमित्ताने रावण दहन सोहळा संपन्न। तालुक्यातील एकमेव रावण दहन सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील जनसमुदाय उमटला। पांढरकवडा पोलीस स्टेशनकडून पोलिसांचा चोख बंदोबस्त। असत्यावर सत्याचा विजय म्हणजेच विजयादशमी हा सण संपूर्ण भारतभर मोठ्या भक्तिभावाने व आनंदाने साजरा केला जातो। केळापूर तालुक्यातील करंजी रोड येथे मागील 32 वर्षापासून रावण दहन सोहळ्याच्या आयोजनानिमित्ताने केला जातो। विजयादशमीला भव्य रावण दहन सोहळ्याचे आयोजन नवयुवक बिरादरी मंडळ करंजी रोड यांच्याकडून 2 ऑक्टोबर गुरुवारला करण्यात आले। केळापूर तालुक्यातील एकमेव असा रावण दहन सोहळा नागपूर पांढरकवडा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील करंजी रोड येथे दरवर्षी आयोजित केला जातो। रावण दहन सोहळ्याचे आयोजक नवयुवक बिरादरी मंडळ करंजी यांच्याकडून करण्यात आले होते। श्रीराम, लक्ष्मण, सीता तसेच हनुमान यांच्या वेशभूषा परिधान केलेले बालक यांची सजावट केलेल्या रथात भव्य मिरवणूक ही संगीतमय वातावरणात करंजी येथील वार्ड क्रमांक 1 मधील हनुमान देवस्थानेतून दुपारी 3 वाजता निघाली। सुंदर असा देखावा वाजत गाजत संपूर्ण गावातून मार्गस्थ होता। सायंकाळी 5 वाजता करंजी येथील मुख्य बाजारपेठेत शोभायात्रा आली। यावेळी करंजी येथील सर्व गावकरी व परिसरातील नागरिकांनी बघण्यासाठी एकच गर्दी केली होती। बाजारपेठ मार्गावर दहीहंडी कार्यक्रम घेण्यात आला। सायंकाळी 6 वाजता राम, सीता, हनुमान यांची सजावट केलेल्या रथातील भव्य मिरवणूक संगीतमय वातावरणात जय श्रीरामचा जयघोष करत करंजी रोड येथे जुनेजा नगरीत रावण दहनासाठी मार्गस्थ झाली। रावण दहनाचा हा नेत्रदीपक असा भव्य दिव्य सोहळा बघण्यासाठी तालुक्यातील तसेच परिसरातील नागरिकांनी सहकुटुंब येत एकच गर्दी केली। रावण दहन सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे तेथील आतिषबाजी असते। आयोजकांकडून यावेळी विविध आकर्षक अशी आकाशात आतिषबाजी करण्यात आली। सर्वत्र जय श्रीराम हा जयघोष यावेळी करण्यात आला। संगीतमय मिरवणुकीत सर्व धर्मीयांनी एकत्र येत एकच जल्लोष यावेळी केला। रावण दहनाचा सोहळा शांततेत संपन्न होण्यासाठी पांढरकवडा पोलीस स्टेशनकडून मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पांढरकवडा पोलीस तसेच राज्य राखीव पोलीस दल, होमगार्ड पोलीस कर्मचारी हजर होते। महामार्ग पोलीस मदत केंद्र करंजीचे पोलीस कर्मचाऱ्यांनी यावेळी वाहतूक व्यवस्था सांभाळून योग्य समन्वय साधला। भव्य अशा रावण दहन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नवयुवक बिरादरी मंडळ करंजीच्या सर्व पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।